अहिल्यानगरमध्ये सुरू असलेल्या सायंकाळी 6 ते 10 वाजेपर्यंतच्या लोड शेअरिंग विरोधात खासदार निलेश लंके यांनी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. वाढत्या वीज कपातीमुळे शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. महावितरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी स्पष्ट इशारा दिला की सायंकाळच्या वेळेतील वीज कपात तत्काळ बंद न केल्यास कार्यालय बंद करण्याचा इशारा देण्यात येईल. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून शेतकऱ्यांचेही नुकसान होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अधिकाऱ्यांनी 2 दिवसात वीज पुरवठा सुधारण्याचे आश्वासन दिले असून वीज चोरी रोखल्यास भविष्यात 24 तास वीज पुरवठा शक्य होईल असे सांगितले. निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. सगळ्यात महत्वाचं आता परीक्षेचा काळ आहे आणि ग्रामीण भागात माझा शेतकऱ्याचं पोरग शिकतं कुठेतरी जिल्हा परिषदेच्या शाळेत, महानगरपालिकेच्या शाळेत, आणि नेमकं परीक्षेच्या कालखंडामध्ये 6 ते 10 लोड शेडिंग केली. वर्षभर अभ्यास करायचा, पण शेवटचा टप्पा अभ्यासाचा महत्वाचा असतो आणि त्या कालखंडातच त्या ठिकाणी तुमचं लोड शेडिंग केलं. स्वयंपाकाचा टाइम सुद्धा संध्याकाळचाच आहे ना, त्यामुळे आम्ही त्या MSCBच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तू लोड शेडिंग कॅन्सल करा, कमीत कमी परीक्षा होस तरी केलं पाहिजे ना. आता सांगितलं आमच्या पद्धतीने, त्यांनी पण सांगितलं की आजच संध्याकाळी वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते कसं सिस्टीम मध्ये बसवता येईल आणि सुरळीत करता येईल त्याचा आपण निश्चित प्रयत्न करू. सकारात्मक त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी त्यांची भूमिका मांडली. आणि त्याचबरोबरीने एक RDSS ची योजना मी आमदार असताना मंजूर केली, आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे जिल्ह्यातच मंजूर केली ती. म्हणजे अनेक ट्रान्सफॉर्मर ते जर पूर्ण योजना झाली ना, ती जिल्ह्यातल्या लाईटचा प्रश्न सुटेल. त्याचं 35% काम झाले आतापर्यंत. म्हणजे मी तर इतक्या वेळा फॉलोअप घेतला, त्यामुळे ते सुद्धा अर्जंटली 2 दिवसात मीटिंग कॉल करून ते कामाला गती देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल असं त्यांनी आश्वासित केलेली आहे. मी सुद्धा ऊर्जा समितीचा त्या ठिकाणी कमिटी सेंट्रलच्या कमिटी असल्यामुळे तिथं सुद्धा अनेक वेळा मी प्रश्न मांडलेला आहे. पण सगळ्यात महत्वाचा आत्ताचा आमचा जो प्रश्न होता तो म्हणजे 6 ते 10 जे लोड शेडिंग आहे, पोरांच्या परीक्षेचा अभ्यासाचा टाइम, आमच्या माता भगिनींचा स्वयंपाकाचा टाइम, तो टायमिंग थांबला पाहिजे, तो टायमिंग चेंज झाला पाहिजे, ही आमची मागणी होती. पुढची भूमिका काय? काही अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत सरकारांचा फोन येत नाही तोपर्यंत कुठल्याही काम करत नाही अशी चर्चा आहे. सांगितलं आम्ही आता सांगितलं, काही अधिकाऱ्यांनी बोलता सांगितलं की आम्हाला अमुक माणसाचा फोन पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. पण ठीक आहे, अर्थ गैरअर्थ निघत असतो, पण शेवट आपल्याला काम होणं महत्वाचं असतं. त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने भूमिका मांडली. आम्ही सगळेच होतो त्या ठिकाणी, सगळे शेतकरी होते. सगळ्यात महत्वाचं आम्हाला आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले, पण आमच्या गरीबाच्या पोरांना पुरा आता गुरामागे लावायचं का? तुम्ही ते परीक्षेच्या काळात तरी चांगल्या दाबाने लाईट सोडा, पोर आमच्या अभ्यास करते, शिकते आणि अधिकारी होते, आणि ही आमची भूमिका मांडली. जर त्यांनी जर लोड शेडिंग तशी ठेवली तर तुमची पुढची भूमिका काय असेल? लोड शेडिंग तशी काय ठेवणार आहे, ते बदलावणारच आहे. नाही बदलली तर हे बंद करून टाकी ना ऑफिस. शेवट आमचं नातं शेतकऱ्यांचं आहे. याला गोरगरिबांचे पोरं शिकले पाहिजे, चांगले अधिकारी झाले पाहिजे, चांगले उद्योजक झाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आपण सकाळी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली, तर मागच्या वेळेस सुद्धा अवकाळी पावसाचं झालं होतं. मागच्या वेळेस अनुदान सुद्धा अजून आलेलं नाही. पुन्हा एकदा सगळ्यात महत्वाचं, 1-2 दिवसापूर्वी आमच्या नगर तालुक्यातील आणि राऊरी तालुक्यातील काही गावांना गारपीट झाली आणि काल पारनेर तालुक्यातील काही गावांची गारपीट झाली. मी आज बऱ्याच ठिकाणी गारपीटग्रस्त भागांचा दौरा केला. प्रशासनाला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सूचना केला, कृषी असो, महसूल प्रशासन असो किंवा ग्रामविकास प्रशासन असो, की तुम्ही पंचनामे करा. पण ठीक आहे, मी आता मुख्यमंत्र्यांशी सुद्धा बोलणार आहे, माझं पत्र सुद्धा त्या ठिकाणी देणार आहे की पंचनामे आपण करतो. बऱ्याच वेळा आपण मलमपट्टी केल्यासारखी पंचनामे करतो, पण प्रत्यक्षरित्या मदत मिळाली पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे. त्याबाबत आम्ही त्या ठिकाणी सरकारकडे आमची मागणी असणार आहे. आज आम्ही त्या ठिकाणी सगळी पाहणी केली. ही सगळ्या गोष्टी आम्ही प्रशासनापर्यंत, मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. पण आमची आपणाद्वारे सरकारला मागणी आहे की जे नुकसानग्रस्त शेतकरी, त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव अशी तात्काळ मदत मिळाली पाहिजे, ही महत्वाची भूमिका आहे. अहिल्यानगर शहरामध्ये वीज पाडण्यासंदर्भात जे प्रश्न